अरे बाबू आज भेटला ना सावळ्या आणि गवळ्या. सावळ्याला म्हणलं ना 11 दुने 44, ते म्हणे बरोबर आहे म्हणे भाऊ. अहो राम राम मंडळी, राम राम. कचकन स्वागत आहे तुमचं करंगावंड्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. 8 दुने 12, 12 दुने 17. आज सकाळी सकाळी रामपाऱ्यामध्ये आलो ना, कुमार माळ्याच्या वरच्या टोकावर मोटर चालू केली भाऊ येऊन. तेवढ्यात भेटली ना दोंडाबाई. मनाचा 2000 रुपये दे म्हणे भाऊ, आजची दिवस बचत गटाचा हप्ता म्हणे. म्हणलं आता गुंटा भरी का काढू. इकडे बंड्याच्या भावाला पाणी पाजून घेतलं, थोडा नाश्ता खाऊ घातला. 5-50 वर्षानंतर गाडीची आंघोळ घालून घेतली भाऊ. घरी येऊन 2 घास मॅगी खाल्ली, गोडभर चहा पिला आणि उंटा बघलो शूटला. इकडे सचिन मामा वर चढून वायरा हातात धरत होते. म्हणलं दम्मा ना, वायरामध्ये जर करंट आला तुम्हाला हातात धरणं पडन. मग भेटला ना सावळ्या आणि गवळ्या. सावळ्याला म्हणलं शाळेत निघालता का, म्हणे गेलतो म्हणे भाऊ. आलो म्हणे भाऊ आता पळून. इटोला थोड्याफार किल्पा घ्यायच्या, ते किल्पा घेऊन घेतल्या. मग नंतर आप्पाच्या डीजे मध्ये बसून येऊन टपकलो फिल्टरवर. डीजेवर 2-4 मग्गे पाणी मारून घेतलं. मग डीजेला 2 गोट पेट्रोल पाजून घेतलं. मग येऊन टपकलो पान ओढतला. तिथं आल्या पहिले 90 घेतली. आता इथे तसे घेता आला तसे किल्पा घेऊन घेतल्या, आडव्या उभ्या तिरप्या तारप्या. लग्न लागलं ना, आम्ही डीजे चालू केला आणि मग येऊन टपकलो हॉटेल भाग्यश्रीवर. त्याच्या मायला इथं तर दोरीला लट केलं भाऊ. मग काय कचकन 2 घास जेवण केलं आणि त्याच्या मायला बिल झालं 5,20,000. नाही तर म्हणे आता गुंटानी तर डायरेक्ट 2 गुंट टिकणं पडत म्हणे भाऊ. चला मग भेटू आता उद्या. तुम्ही कचाकच फॉलो मारून टाका करंगावंड्याला.